आज आपण लोकरीच्या विणकामामध्ये विगली क्रोशेट हा प्रकार शिकत आहोत. विगली क्रोशेट म्हणजे हे टाके असे वळण घेऊन विणलेले असतात. ह्याला विगली क्रोशेट असं म्हणतात. ह्याचा उपयोग कुशन कवर्स किंवा ब्लँकेट्स किंवा टेबल मॅट्स असे बनवण्यासाठी होतो. त्यासाठी मी 44 साखळ्या विणून घेतल्या आहेत. 44 चेन्स. आता त्याच्या मागच्या 7 साखळ्या सोडायच्या. 1 2 3 4 5 6 7 साखळ्या सोडून 8व्या साखळीमध्ये डबल क्रोशेट घ्यायचा. आता पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. 1 2 2 साखळ्या घेऊन खालच्या 2 साखळ्या सोडायच्या. खालच्या 2 साखळ्या सोडायच्या. 1 2 ही सोडली. 3ऱ्या साखळीमध्ये जाऊन खांब विणायचा. परत 2 साखळ्या घ्यायच्या. खालचे 2 साखळ्या सोडायच्या. 1 2 आणि 3ऱ्या साखळीमध्ये जाऊन खांब विणायचा. दोन साखळ्या घ्यायच्या. खालच्या 2 साखळ्या सोडायच्या आणि 3ऱ्या साखळीमध्ये जाऊन एक खांब घ्यायचा, म्हणजेच डबल क्रोशेट घ्यायचा. या प्रकारे आपण हा राऊंड विणून घेऊयात. हा राऊंड विणून झाला आणि इथे आपण 13 चौकोन तयार केले. ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 चौकोन तयार केलेले आहेत. आता वरच्या राऊंडला जाऊयात. 3 साखळ्या घ्यायच्या आणि अजून 2 साखळ्या घ्यायच्या. 2 साखळ्या म्हणजे 5 साखळ्या विणल्या आणि विणकाम वळवून घेतल्या आणि या खांबातल्या साखळीमध्ये जाऊन खांब घ्यायचा. आता 5 साखळ्या का घेतल्या तर हा 3 साखळ्यांचा एक खांब झाला आणि हे 2 साखळ्या हे त्याचं अंतर झालं, म्हणून आपण 5 साखळ्या मिळून खांब तयार केला. बरं 2 साखळ्या घ्यायच्या आणि पुढच्या खांबातल्या साखळीमध्ये जाऊन एक खांब विणायचा. परत 2 साखळ्या घ्यायच्या आणि खांबातल्या साखळीत जाऊन खांब विणायचा. 2 साखळ्या घेतल्या आणि पुढच्या खांबातल्या साखळीमध्ये जाऊन खांब विणायचा. आता अशा प्रकारे आपण इथे 13 चौकोन आहे तर वरती 13 चौकोन तयार करून एक चौकोन आपण मोठा तयार करून घेऊयात. हा असा चौकोन तयार झालेला आहे. एक खाली 13 चौकोन आहेत छोटे आणि वरती पण आपण 13 छोटे चौकोन तयार केलेले आहेत. आता आपण इथे ह्या चौकोनात विणकाम करायला सुरू करूयात. मी दुसऱ्या रंगाचा एक धागा घेते. दोन साखळ्या म्हणजे हाफ डबल क्रोशेट झाला, अर्धा खांब झालेला आहे. अजून 2 इथे अर्धा खांब घ्यायचे. हा दुसरा झाला, हा तिसरा झाला. नंतर ह्या बाजूला यायचं. आपण ह्या बाजूला येऊयात आणि इथे एक अर्धा खांब, इथे एक अर्धा खांब. या ठिकाणी या खांबावरती खालच्या 3 अर्धे खांब घेतले. आता ह्या खांबावर यायचं, ह्या साईडच्या उभ्या खांबावर यायचं ह्या, आणि इथे पण 3 अर्धे. प्रत्येक ठिकाणी 3 अर्धे खांब घ्यायचे आहेत आपल्याला. 1 2 3
3. हे झाल्यानंतर इथे ह्या खालच्या खांबावरती यायचं, ह्या खालच्या खांबावरती यायचं, इथे 3 खांब येणार. 1 2 3. नंतर ह्या साईडच्या खांबावरती जायचं, हा साईडचं खांब घ्यायचं, इकडे जाऊन 3 अर्धे खांब घ्यायचे. मग हा बाजूचा वरचा खांब घ्यायचा, इथे 3 खांब घ्यायचे, अर्धे खांब घ्यायचे. हे असं वळण घेत आहे आपण, असे टाके विणतोय. मग नंतर ह्या बाजूच्या खांबावर जायचं, मग हा खांब पकडायचा, मग हा शेजारचा, मग हे हा खांबावर वरच्या जायचं, मग परत हा बाजूचा खांब, हे असं विणून होतंय. तर आपण हे असं विणत कोपऱ्यापर्यंत येऊयात. हे असं विणून झालेलं आहे आपलं. आता आपण कोपऱ्याला येतोय. ह्या खांबावरती अर्धे खांब घ्यायचे, 3 आता. नंतर ह्या साईडच्या खांबावरती 3 खांब घ्यायचे, 3 अर्धे खांब. नंतर हा खालचा खांब आहे, त्याच्यावरती 3 अर्धे खांब घ्यायचे. मग ह्या खालच्या खांबावरती घ्यायचं, मग ह्या साईडच्या खांबावरती 3 अर्धे खांब घ्यायचे. हा असा कोपरा तयार होतो. आणि परत हे असं इथे विणलंय तसंच इकडे विणत जायचं. मग आता हा वरचा खांब येतो, तिथे 3 अर्धे खांब परत,
हा साईडचा आणि हा खालचा. हे असं आपण विणत जायचंय. या सगळ्या बाजू विणून घेऊया तिथपर्यंत. या सगळ्या बाजू आपल्या विणून झालेल्या आहेत. आता कोपऱ्यात येतोय आपण. इथे आल्यावर हा खांब आहे, ह्या खांबावर 3 अर्धे खांब विणून घ्यायचे. नंतर हा मधला खांब आहे, ह्याच्यावर जायचं. इथे 3 अर्धे खांब विणायचे. आणि मग या 2 साखळीचा खांब होता, ह्याच्या दुसऱ्या साखळीमध्ये जाऊन आपण स्लिप स्टिच घ्यायची. म्हणजे ह्या सगळ्या बाजू आपल्या विणून झालेल्या आहेत. आता इथे धागा तोडून घेऊयात. इथे धागा तोडून घेऊयात. आता हा मधला भाग विणायला घेऊयात. आता मी रंग बदलते. स्लिप स्टिच घेतली आणि 2 साखळ्या घेतल्या. 2 साखळ्या म्हणजे झाला आपला अर्धा खांब. अजून 2 अर्धे खांब घ्यायचे. दुसरा, हा तिसरा. असे इथे आपण 3 अर्धे खांब केले. ही बाजू विणली. आता ह्या खांबावर जाऊयात. या खांबावर जायचं. परत 3 अर्धे खांब. ह्या खांबावर जायचं. तीन अर्धे खांब. असं झालेलं आहे. मग ह्या खांबावर यायचं. तीन अर्धे खांब. असे टाके वळवत आपण या कोपऱ्यापर्यंत येऊयात. असं विणून होत आलेले ह्या ब्राऊमध्ये. आता हा कोपरा विणतोय
तो कसा विणायचा बघूयात. आता इकडे यायचं, इथे यायचं, इथे असं असं विणत जाऊयात आपण. विणता विणता आपल्या लक्षात येईल. आता ह्या खांबावर जाऊयात. तीन अर्धे खांब, मग ह्या खांबावर जायचं. नंतर ह्या खांबावर जायचं. मग ह्या खांबावर जायचं. असा हा कोपरा इथे तयार होतो आपला. नंतर ह्या ठिकाणी यायचं. या खांबावर यायचं. दोन झालेले. हा तिसरा अर्धा खांब. नंतर ह्या खांबावर जायचं. वरचा खांब. हे असं आपण विणत घ्यायचं. कोपऱ्याला इथे असं येईल सगळ्या ठिकाणी. ह्या राऊंडला इथे असं येईल, दुसऱ्या राऊंडला असं येईल. आता आपण हे सगळे विणून घेऊयात. कोपरे सगळ्या बाजू आपण चौकोनाच्या विणून घेऊयात. आता हे सगळे रोज आपले विणून झालेले आहेत आणि हा असा सुंदरसा विगली क्रोशेटचा चौकोन तयार झालेला आहे. बघा बरं कसं दिसतोय ते. हा मी आधी बनवला होता एक. आणि हा आत्ता तुमच्या समोर बनवला. त्याचे कुशन्स, कवर्स, टेबल मॅट्स, ब्लँकेट्स साठी खूप छान डिझाईन दिसतं हे. नक्की ट्राय करा तुम्ही पण. थँक्यू.